आज दिनांक 29 आज सॉरी 30 दिनांक रोजी आज आम्हाला सावंत साहेबांनी सांगितलं की 8 दिवसाच्या कालखंडामध्ये आम्ही सांगितलं आमच्या पद्धतीनं की आंदोलन करणार आहे. तर 8 दिवसाची त्यांना आम्ही मुदत दिलेली आहे आणि हे आंदोलन आम्ही आजचं रस्ता रोकोचं माघारी घेतलेलं आहे. जे कालच साहेबांचा फोन झाला सावंत साहेबांचा की संबंधित जे कॉन्ट्रॅक्टदार आहेत त्यांच्यावर आम्ही जे आपण स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि तळवळी ग्रामस्थांच्या वतीनं जे आज रस्ता रोको करणार होतो आजच्या चौकामध्ये ते काम चालू करा संदर्भात, तर ते संबंधित कॉन्ट्रॅक्टदार आहेत त्यांच्यावरती सार्वजनिक बांधकाम विभागाने नोटीस काढलेलं आहे आणि कारवाईबाबत इशारा दिलेला आहे त्यांना करू म्हणून. तर त्यासाठी आज आपलं कारवाई करणार म्हणून आम्ही आज थांबलेलो आहे आजचं जे आंदोलन होतं आजच्या चौकात. परंतु जर 8 दिवसामध्ये जर साहेब काम नाही चालू झालं तर आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाला कुलूप लावायचं काम करणार. आता ते तुमच्या पातळीवरती तुम्ही त्या कॉन्ट्रॅक्टरला काय सांगायचं आणि काम करायचं कसं करून घ्यायचं ते तुम्ही ठरवायचं आणि ह्याला जबाबदार पूर्ण सार्वजनिक बांधकाम विभाग राहील. आज आम्ही 23 तारखेला 23/3 कोरेगाव PWDच्या ऑफिसला तडवळे कोरेगाव रस्त्याच्या संदर्भात एक निवेदन दिलं होतं. या निवेदनामध्ये जो रस्ता आहे तो रस्ता आज आमचे सावंत साहेब आणि इथले PSI काय नाव त्यांचं जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली एक मीटिंग बसली. त्या मीटिंगमध्ये सांगितलं गेलं की जर 8 दिवसामध्ये जर हा रस्ता झाला नाही तर PWDचे जे साताराचे ऑफिस आणि कोरेगावचं ऑफिस या 8 दिवसामध्ये त्या ऑफिसला टाळा ठोकण्याचं काम करणार आहे पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट आज जर ह्या सावंत साहेबांनी आमच्या ग्रामस्थांची मागणीच्यानुसार जर ते काम झालं नाही तर आम्ही ते काय रस्त्याचं काम पूर्ण केल्याशिवाय तर सोडणार नाही. आणि कंत्राटदाराला जर कुठलं राजकीय एखादा टग्या जर त्याला मदत करत असेल तर त्या टग्याला माझं एक विनंती आहे, माणसांच्या भावनेशी खेळायचा फक्त प्रयत्न करू नका. काय माहिती आहे का, आणि अधिकारी वर्गांना सुद्धा जर तुम्ही कुठल्या जर तडवळ्याच्या रस्त्याचा प्रश्न असेल आणि त्यांना ही करायचं हातपाणी घालण्याचा फक्त प्रयत्न करू नका, अन्यथा जनता हुशार आहे. आज कंत्राटदार जर काम करत नसेल, अधिकाऱ्यांना जुमणत नसेल तर त्याचा अर्थ असा आहे, मला तर वाटतंय तो कुणाच्या तरी दबावाखाली काम करतोय. एवढं बोलतो आणि थांबतो. मागील आठवड्यात 23 तारखेला सार्वजनिक बांधकाम विभाग आणि कोरेगाव पोलीस स्टेशन तसेच प्रांताधिकारी यांना तडोळे आणि कोरेगाव जो जाणारा रस्ता आहे याबाबत खराब रस्त्याबाबत निवेदन दिलं. निवेदन देण्याचं मागचं कारण की मागील वर्षी जो कोण संबंधित कॉन्ट्रॅक्टदार आहे, मला वाटतं गणेश कन्स्ट्रक्शन का काय आहे, तर त्यांनी फक्त अशा दात्र्या मारल्या रस्त्याला. आज आम्ही म्हटलं काम चालू झालं आहे, वर्क ऑर्डर चालू काम झाल्यानंतर काम चालू केला पाहिजे. पण आज त्या रस्त्यावरती भरपूर प्रमाणात ॲक्सिडेंट झाले. आज अशी परिस्थिती आहे की माणसांच्या मणक्याच्या चकत्यासुद्धा आल्या. इतकी अवस्था रस्त्याची खराब आहे. त्यासाठी आम्ही माननीय काटकर साहेबांना मागं निवेदन दिलं, आंदोलनाचा इशारा दिला. ते म्हटले आंदोलन करू नका, तुम्ही काम चालू करतो आम्ही तुमच्या तडोळे कोरेगाव रस्त्याचं. त्या दरम्यान त्यांनी काम चालू बी केलं, थोडंसं मुरुम टाकला, काम चालू झालं, परत काम बंद केलं. का काम बंद केलं तर तिथं काय लोकांचं मत आलं की ट्रिमिक्सची मंजुरी आहे आणि ट्रिमिक्सच झालं पाहिजे. तर आज इस्टिमेट काय ती दाखवायला तयार नव्हती, पण आज ते दाखवलं त्यांनी की 60 मीटरचं ह्याच्यामध्ये ट्रिमिक्स आहे, कुंटर रस्ता जो जातो तिथं. पण आमचं मत आहे की जे काय इस्टिमेटामध्ये असेल त्या पद्धतीनं तर आम्ही काम करून घेणारच. आणि आता राहिला, आता आज एप्रिल महिना उद्यापासून चालू होतो आहे. परिस्थिती अशी आहे की मे नंतर डांबरेला परवानगी नसती शासनाची. मग आज आमचं काम कधी पूर्ण होणार? तर काम जर नाही पूर्ण झालं तर आमच्या अनिल शिर्के बंधूंनी सांगितलं की या येणाऱ्या 8 दिवसामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाला आम्ही टाळं ठोकणार. आणि जे सावंत साहेब आलेले आहेत त्यांनीसुद्धा सांगितलं की हे 8 दिवसामध्ये आम्ही काम चालू करतो. आता गेले 2 महिने हाच प्रकार चालला आहे, काम चालू करतो, काम थोडं चालू केलं की बंद. म्हणजे आज आम्ही काय आमचं म्हणणं आहे, आज आमच्या तडोळे गाव असेल, आंबोडं खेड हे टॅक्सपेअर गाव आहे आणि शासनाला महसूल इतकं देणार गाव आहे की आज घरटी गाडी आहे 4 व्हीलर. रोड टॅक्स आज 4 व्हीलर घ्यायची म्हटलं, आज एका 4 व्हीलरला
50-60,000 1,00,000 जशी गाडी असेल त्याप्रमाणे 2 व्हीलर असेल 4 व्हीलर असेल शासनाला आम्ही 15 वर्षाचा रोड टॅक्स देतोय. आणि आमच्या जर तुम्ही रस्ता जर आम्हाला असला दळबदरी देत असाल, कारण आज आम्हाला अशी परिस्थिती वाटते की एखाद्या आदिवासी एरियामध्ये आलो काय, इतका खराब रस्ता झाला आहे आणि धूळ इतकी आहे की दोन्ही साईडला जी घरं आहे म्हणजे आरोग्याचा हानी तर आहेच. म्हणजे शासनाकडे आम्ही एवढं पैसे भरून आमच्या वाट्याला शासन जर खराब रस्ते देत असेल तर आम्ही निश्चित करत आहे. आणि येणाऱ्या 8 दिवसामध्ये जर काम नाही चालू झालं तर स्वाभिमानी शेतकरी संघटना तडोळे ग्रामस्थ जे काय खेड आंबोडे हे टाळं ठोकायचं कार्यक्रम आज तिथं राबवणार आहे आणि ह्याला पूर्ण शासन जबाबदार असतं.